बटाट्याचा दर खूपच कमी झालेला आहे, तर आज मी बटाट्याची तुम्हाला खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये रेसिपी दाखवणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे गौतमी आणि कुक विथ गौतमीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की लगभग इथे अर्धा किलो मी बटाटे घेतलेले आहेत. बटाटे व्यवस्थित असे उकळून घ्यायचे आहेत. उकळून झाल्यानंतर त्याचे साल काढून वेगळे करून घ्यायचे आहे. त्याचबरोबर इथे मी लसूण आणि कांद्याची एक पेस्ट बनवलेली स्मूथ लगभग 2 मीडियम साईजचे कांदे घेतले तरी चालेल आणि 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या. सोबतच आता टोमॅटोची प्युरी बनवणार आहोत. टोमॅटोची प्युरी बनवण्यासाठी लगभग 2 ते 3 मी मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत लाल. व्यवस्थित असं त्याला कापून घ्यायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये. सोबतच लाल मिरच्या किंवा जर सुक्या लाल मिरच्या असेल तरी चालेल. सोबतच 2 ते 3 कढीपत्ते, काळी मिरी 2 ते 3 आणि इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. बटाट्याचे साल काढून झाले की ते बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत. हवं तर तुम्ही मॅश करू शकता हाताने. तर हाताने कुस्करून घेतले तरी खूपच छान लागतात. तर सोबतच इथे नॉनस्टिकची कढई ठेवलेली आहे. कढई तापली की आपण याच्यामध्ये एक अर्धा तेजपत्ता टाकणार आहोत. सोबतच इथे राईचा 1 चम्मच टाकणार आहोत. राई थोडीशी तडतड असे भाजले की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत प्युरी. तर मित्रांनो, अशाच प्रकारे मी नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. तर तुम्ही माझ्या चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यासाठी मी घेऊन आलेल्या त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल. बारीक वाटलेला कांदा आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. व्यवस्थित असा लाल कलर येईपर्यंत आपण ह्याला परतून घेऊयात. कांद्याची पेस्ट ही व्यवस्थित परतण्यासाठी लगभग 2 ते 3 मिनटाचा टाईम लागतो. जर तुम्हाला प्युरी म्हणजे कांद्याची पेस्ट आहे ती आवडली नसेल तर तुम्ही बारीक चॉप करून कांदे याच्यामध्ये ॲड करू शकता. तर ह्या उकळलेल्या बटाट्याची आपल्याला करीसारखं जे आहे ग्रेव्ही बनवायची आहे. तर यामुळे मी इथे कांद्याची पेस्ट बनवली आहे. तर आपण इथे ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर. थोडासा कलर येण्यासाठी आपण याच्यामध्ये हळदी पावडर ॲड केलेला आहे. व्यवस्थित असा मसाला परतून झाला की आपण याच्यामध्ये टमॅटोची प्युरी ॲड करणार आहोत. मित्रांनो, माझ्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा असाच, जेणेकरून माझं चॅनल जे आहे पुढे जाईल. आतापर्यंत तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केलेला आहे, तर याच्यापुढेही तुम्ही मला सपोर्ट करा. ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि ज्यांनी सपोर्ट नाही केला त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. तर याप्रमाणे आपण व्यवस्थित अशी ग्रेव्ही बनवून घेणार आहोत. टोमॅटो जे आहे कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला लगभग 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याच्यामधलं पाणी जे आहे कमी होईपर्यंत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मसाला वेगळा झालेला आहे. तेल सुटसुटीत असं झालेलं आहे. मसाला परतून झाला की आपण लाल तिखट ॲड करणार आहोत. हवं तर तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही ॲड केला तर खूपच उत्तम आहे. आणि जर तुमच्याकडे प्लेन मसाला असेल लाल तिखट तर तुम्ही ॲड करा. सोबतच गरम मसाला त्याच्यामध्ये मिक्स करून ॲड करा. या प्रकारे व्यवस्थित असं तळून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. गरम पाणी आपण ॲड करायचं आहे याच्यामध्ये. थोडीशी पातळ अशी ग्रेव्ही करायची आहे, कारण की बटाटे आपण ॲड केले की ही जी ग्रेव्ही आहे थोडीशी थिक होऊ लागते. तर थोडंसं पातळच ठेवायची आहे कन्सिस्टन्सी. 2 ते 3 बॉईल येईपर्यंत व्यवस्थित आपल्याला उकळून घ्यायची आहे भाजी. जर तुम्ही तिखट कमी खात असाल तर लाल मिरच्याचं प्रमाण कमी करावं. तर लगभग इथे 5 मिनटं व्यवस्थित बॉईल होईपर्यंत मी इथे भाजी शिजवून घेतलेली आहे. तर आपण याला नाव देऊ शकतो बटाट्याची करी किंवा आपण पातळ भाजी बटाट्याची आपण असंही नाव देऊ शकतो. ही अशी जी भाजी आहे आपण बनवतो ती भाताबरोबर खूपच छान लागते. तर इथे चवीनुसार आपण 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला कमी जर खारट हवं असेल तर कमी घालू शकता. खूप जणांना खारट जास्त हवं असतं तर ते त्यांच्याप्रमाणे ॲड करून भाजी शिजवू शकता. तर या प्रकारे आपली भाजी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली इथे बटाट्याची करी ही रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, रेसिपी आवडली असेल झटपट तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि लाईक करा.